लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर। आज गणेशोत्सव सण, आज तारीख आहे 27 ऑगस्ट। नमस्कार, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। आज आहे गणेशोत्सव सणाचा पहिला दिवस। आज होणार शुभ मुहूर्तावरती 14वा हप्ता वाटप। आजच होणार सर्व गिफ्ट जमा। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। गणेशोत्सव सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। 14वा हप्ता आता महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर बघा, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती आज होणार आहे 14वा हप्ता वाटप। आज सकाळपासूनच महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे। 27 ऑगस्टची सर्वात मोठी अपडेट। महिलांसाठी खुशखबर, बहिणींसाठी खुशखबर। तर बघा, फायनली अखेर महिलांची आता प्रतीक्षा संपत आहे। महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आता वाटप होत आहे। 14वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे। सर्वांनी आपले आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, पैसे आता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार आहे। त्यामुळे बघा, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस असणार आहे। सर्वजण आता गणपती बाप्पाचा वर्ष 2025 मधील सण आनंदामध्ये साजरा करणार आहेत। तर बघा, आज आहे शुभमुहूर्त, गणेश चतुर्थीचा शुभमुहूर्त। गणेशोत्सव सणाचा आज आहे पहिला दिवस। एकूण 11 दिवस हा सण संपूर्ण भारत देशामध्ये आनंदामध्ये साजरा केला जात असतो। तर बघा, आज सर्वांच्या घरी आपल्या गणपती बाप्पा घरी येणार आहेत आणि याच आनंदाची अपडेट आहे की आता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। आज गणपती बाप्पा सणाचा पहिला दिवस आहे आणि आजचा दिवस म्हणजे सर्वात चांगला दिवस व सोनेरी दिवस आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तसेच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर बघा, आज गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार आहेत। अगदी जल्लोषामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। ठीक आहे, तुम्ही सर्वांनी डेकोरेशन वगैरे सर्व घरातील व्यवस्थितपणे करून घेतलं असेल। ठीक आहे, आणि आता बघा, गणपती बाप्पांचा जो मुख्य प्रसाद असतो तो असतो म्हणजे त्यांचा आवडता प्रसाद, तो म्हणजे मोदक प्रसाद आज सर्वांच्या घरी बनवला जाणार आहे। ठीक आहे, तसेच दुर्वा, त्यानंतर बाकीच्या सर्व डेकोरेशन वगैरे। ठीक आहे, तर यावर्षी सर्व लाडक्या बहिणींचा गणेशोत्सव सण आनंदामध्ये साजरा होणार आहे, कारण की गणेशोत्सव सणानिमित्त आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे मोठे गिफ्ट। तर गणेशोत्सव गिफ्ट काय असणार आहे? तर बघा, नमस्कार, आजची अपडेट 100% गणेशोत्सव सणाचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता वाटप होणार आहे 14वा हप्ता। बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। गणेशोत्सव सण स्पेशल गिफ्ट 14वा हप्ता वाटप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना लवकरच गणेशोत्सव सणाचं गिफ्ट आता जमा होणार आहे। तसेच लाडक्या बहिणींना 13वा हप्त्याचे पैसे महायुती सरकारने दिले आहेत आणि आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना पैसे देणार आहे 14व्या हप्त्याबाबतचे। ठीक आहे, तर बघा, महिलांसाठी खुशखबर, बहिणींसाठी आनंदाची बातमी। त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणानिमित्त लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी दिले मोठे गुड न्यूज। त्यांनी सांगितलं आहे की 2029 पर्यंत कोणतीही योजना बंद होणार नाहीत, म्हणजे लाडकी बहीण योजना सुद्धा त्यामध्ये आहे। म्हणजे देवाभाऊंनी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलेलं आहे गणेशोत्सव सणानिमित्त। त्यांनी सांगितलेलं आहे की वर्ष 2029 म्हणजे बघा, लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली होती या ठिकाणी बघा, वर्ष 2024 मध्ये। 24 पासून ते वर्ष 2029 पर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे महिलांमध्ये एक आगळा वेगळा आनंद दिसत आहे, कारण की महिलांच्या मध्ये भरपूर शंका होत्या की आमचा फॉर्म रद्द होईल का, ही योजना बंद होईल का, 2 महिने चालेल का, 4 महिने की 1 वर्ष ही योजना चालेल, असा बऱ्याच शंका होत्या, अफवा वगैरे उडत होत्या। परंतु लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या वर्षातील पहिला हप्ता सुद्धा जमा झालेला आहे। दुसऱ्या वर्षातील आता दुसरा हप्ता जमा होणार आहे आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना 5 वर्ष चालणार आहे। याच्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि गणेशोत्सव सणाचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना मिळणार असल्यामुळे अजूनही जास्त प्रमाणामध्ये सर्व महिला आनंदी आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, आजच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। तर आजची अपडेट काय आलेली आहे? तर बघा, गणेशोत्सव सण स्पेशल आजची अपडेट आहे
ती अपडेट आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा, जेणेकरून ही अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत, सर्व लाडक्या ताईंपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण पुढची अपडेट पाहूया. गणेशोत्सव सण स्पेशल आजची अपडेट काय आहे तर बघा, लाडक्या बहिणींचा वर्ष 2025 मधील गणेशोत्सव सण आनंदामध्ये 100% साजरा होणार आहे. कारण की लाडक्या बहिणींना मिळणार आहे गणेशोत्सव सणानिमित्त स्पेशल गिफ्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत 14वा हप्ता वाटप. बहिणींसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी. तर बघा, गणेशोत्सव सणाचे गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींना आता ही योजना 5 वर्ष पैसे मिळत राहणार आहेत. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 5 वर्ष पैसे मिळणारच. मासिक वेतन प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना मिळणारच आहे. बहिणींना पैसे जमा होणार 5 वर्ष 100%. मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री शिंदे भाऊ, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अजितदादा, उपमुख्यमंत्री साहेब या सर्वांनी स्पष्ट केलेलं आहे की म्हणजे पूर्ण महायुती सरकारने स्पष्ट केलेलं आहे की बहिणींना तसेच लाडक्या बहिणींना 5 वर्ष लाभ 100% देणार. वर्ष 2024 ते 2029. आता सध्या तुम्हाला गणेशोत्सव सणाचे गिफ्ट वाटप होत आहे. तर हे गणेशोत्सव सणाचे गिफ्ट आता बहिणींना कधीपर्यंत जमा होणार आहे त्या संदर्भात आता आपण अपडेट पाहूया. तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, गणेशोत्सव सण स्पेशल गिफ्ट आता 14वा हप्ता वाटप होणार. उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली मोठी खुशखबर, मोठी गुड न्यूज. 100% तुम्हाला 14वा हप्त्याचे पैसे आता मिळणारच आहेत. महायुती सरकारने केलं स्पष्ट. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तसेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी सुद्धा लाडक्या बहिणींना दिली आहे आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज. ही योजना 5 वर्ष चालणार असं देवाभाऊ यांनी लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कोणतीही योजना जी महायुती सरकारच्या सत्तेमध्ये सुरू झालेली आहे ती कोणतीही योजना बंद होणार नाही 5 वर्ष असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता लाडक्या बहिणींना 14वा हप्ता कधी मिळणार त्या अगोदर लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ काय म्हणाले आहेत त्या संदर्भात आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनेविषयी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की पुढील 5 वर्ष म्हणजेच वर्ष 2029 पर्यंत कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने दादरच्या योगी सभागृहात आयोजित राखी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. तर देवाभाऊ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोणतीही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीला प्रत्येक बहिणीला लाभ मिळणार, पैसे मिळणार. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची सर्वात जबरदस्त ऑथेंटिक मोठी अपडेट. गणेशोत्सव सणाचं गिफ्ट आता तयार आहे. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होत आहेत. गणेशोत्सव सणाचं हे स्पेशल गिफ्ट असणार आहे. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना हे रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळालं होतं. आता लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणाचं गिफ्ट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर जसं तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळालं तसं तुम्हाला यावर्षी गणेशोत्सव सणाचं सुद्धा गिफ्ट मिळणार आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. संपूर्ण महाराष्ट्रातून लाडक्या बहिणींनी पाठवलेल्या रक्षासूत्र बॉक्समधील राख्यांचा लाडक्या देवाभाऊंनी मनस्वी स्वीकार केलेला आहे. आणि आता महायुती सरकार लाडके देवाभाऊ तुम्हाला गिफ्ट देणार आहेत. गणेशोत्सव सणानिमित्त करणार आहेत 14वा हप्ता वाटप. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी देवाभाऊ म्हणजे जगण्याचा आधार. ज्या गरीब कुटुंबातील गरीब घटकातील महिला होत्या त्यांना या योजनेमुळे प्रचंड फायदा होत आहे व त्यांच्या ज्या काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते थोडंफार त्यामध्ये त्यांना मदत पडत आहे. दर महिन्याला येत आहे, कोणता ना कोणता त्यांचा खर्च वगैरे भागत आहे. आणि काही महिलांनी तर व्यवसायसुद्धा सुरू केलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी गेम चेंजर ठरली आहे. तसेच लाडके देवाभाऊ यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींमुळे त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं आहे की लाडक्या बहिणींमुळे मी मुख्यमंत्री झालो असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट ठरली. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये गेम चेंजर ठरली, लोकप्रिय ठरली. या योजनेमुळे मी मुख्यमंत्री झालो असं देवाभाऊ यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे ते ही योजना 5 वर्ष चालवणार असं त्यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला वर्ष 2029 पर्यंत तुम्ही काळजी करायची नाही आहे. तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळणार, दर महिन्याला हप्ता जमा होणार आहे. तसेच देवाभाऊ काय म्हणाले आहेत ते आता आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.
लाडक्या बहिणींमुळे मी मुख्यमंत्री झालो असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शनिवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी म्हटले आहेत. ते दादरमध्ये भाजपच्या महिला मोर्चाकडून आयोजित राखी प्रदान सोहळ्यामध्ये ते बोलत होते. तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी लाडक्या बहिणींमुळे मुख्यमंत्री झालो असल्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, 5 वर्ष ती योजना चालणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होणार, पुढील सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार. तर हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत का? तर या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये होणार आहे 3,000 जमा. तर तुम्हाला हा हप्ता सिंगल मिळणार आहे गणेशोत्सव सणाचे गिफ्ट की डबल? तर या ठिकाणी बघा, डबल हप्त्याबाबत अजूनपर्यंत कोणतीही घोषणा नाही आहे, त्यामुळे हाय चान्सेस आहेत की तुम्हाला सिंगल गिफ्ट, सिंगल हप्ता गणेशोत्सव सणानिमित्त जमा होणार आहे. आत्ता तरी मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार किंवा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला सध्या सिंगल हप्ता गणेशोत्सव सणानिमित्त वाटप होणार आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. वर्ष 2029 पर्यंत कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणीला प्रत्येक महिन्याला पैसे येणार आहेत. प्रत्येक महिन्याला प्रत्येक सण बहिणीचा गोड होणार आहे. मग तो रक्षाबंधन सण असेल, गणेशोत्सव सण असेल, दिवाळीचा सण असेल, मकर संक्रांतीचा सण असू द्या किंवा त्यानंतर बघा गुढीपाडव्याचा सण असू द्या, जे काही सण असतील हे सर्व सण लाडक्या बहिणीचे गोड होणार आहेत. कारण की प्रत्येक सणाला लाडक्या बहिणीला महायुती सरकार लाडकी बहिणीचे पैसे पाठवणार असल्यामुळे प्रत्येक सण महिलांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, महिलांसाठी खुशखबर, बहिणींसाठी आनंदाची बातमी. 5 वर्ष एकही योजना बंद होणार नाही. एकही त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे. बघा, एकही म्हणजे सर्व जेवढ्या पण योजना सुरू आहेत सर्वच्या टोटल ऑल योजना हाय अशा सुरू राहणार असं देवाभाऊ यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. बहिणींसाठी खुशखबर. त्यानंतर बघा, पुढची अपडेट, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणानिमित्त वाटप होत आहे 14वा हप्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महिलांना आता हे पैसे जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना आता गिफ्ट मिळणार आहे गणेशोत्सव सणानिमित्त ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागाकडे हा निधी पाठवण्यात आलेला आहे आणि आता लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहे गणेशोत्सव सणानिमित्त गिफ्ट. तर बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 14वा हप्ता वाटप होणार आहे. म्हणजे सर्व महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आता हे पैसे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींचा वर्ष 2025 मधील गणेशोत्सव सण आनंदात साजरा होणार आहे. स्पेशल गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा होणार आहे. गणेश चतुर्थी आज आहे. तर बघा, सर्वांना गणेश उत्सव सणाच्या खूप शुभेच्छा. लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सर्वांचा हा सण आनंदामध्ये साजरा व्हावा. ठीक आहे. तर बघा, आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना आता गणेशोत्सव सणानिमित्त स्पेशल गिफ्ट जमा होणार आहे. तर हे स्पेशल गिफ्ट कधीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे, तर त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत. तर बघा, तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे का? कमेंटमध्ये सांगा. आमच्या जिल्ह्यामध्ये तर आज जरा पाऊस उघडलेला आहे. तर बघा, पाऊस असला की काय होतं, आपल्या व्हिडिओमध्ये थोडीशी नॉईज वगैरे येते, त्यामुळे तुम्ही थोडं ते ॲडजस्ट करा, कारण की ऑप्शन नसतो. तर बघा, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, महाराष्ट्र राज्यात यात, ते कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये टाका. आता बघा, पावसासंदर्भात आपल्याकडे एक टाइम टेबल आलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस पडू शकतो. त्या संदर्भात आपल्याकडे एक हवामान अंदाजचा अपडेट आलेले आहे. तर बघा, आज तारीख आहे 27 तारीख. तर या ठिकाणी बघा, हे जे जिल्हे आहेत हे जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट. आणि हे बघा, आता या ठिकाणी बघा, सध्या तरी पावसाचं कुठेही हे चान्सेस खूप कमी आहेत पाऊस पडण्याचे आज, उद्या आणि परवा. ठीक आहे. हे सर्व जिल्हे पाहू शकता 28 तारखेचे आणि 29 तारखेचे बघा हे जिल्हे आहेत. आणि या ठिकाणी ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. थोडे कमी चान्सेस आहेत या ठिकाणी पाऊस वगैरे येण्याचे. ठीक आहे. ही महत्त्वाची अपडेट वाटली म्हणून आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केली. ठीक आहे. आता बघा, पुढील काही दिवसांसाठी हवामान अंदाज विभागाने देण्यात आलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा हा अलर्ट आहे. ठीक आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता लाडकी बहीण योजनेचं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे गणेशोत्सव सणाचं गिफ्ट, 14व्या हप्त्याचं गिफ्ट सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे. तर हे गिफ्ट महिलांना कधीपर्यंत जमा होणार आहे, आता त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया. तर लाडकी बहीण योजना खुशखबर, लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी. तर आज आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा, आपले लाडके गणपती बाप्पा सर्वांच्या घरी येणार आहेत. आणि आज आहे गणेशोत्सव सणाचा शुभमुहूर्त. आज
आज आहे गणेश चतुर्थी। तर बघा या शुभमुहूर्तावरती आता मोठा निर्णय घेतला जाणार आहे व लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप केले जाणार आहेत। तर बघा गणेशोत्सव सन 2025 ठीक आहे। तर बघा आजपासून हा सण सुरू होतोय आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा। तर गणेशोत्सव सणाची जी तारीख असणार आहे ती बघा, आज पहिला दिवस आहे 27 ऑगस्ट, त्यानंतर दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा दिवस, 10वा आणि 11वा दिवस असा टोटल 11 दिवसाचा हा गणेशोत्सव सण सर्वांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर। तसेच बघा मोदकाचा जो प्रसाद असतो हा सर्वात आवडता प्रसाद असतो आपल्या गणपती बाप्पांचा। तर बघा आता गणेश चतुर्थीच्या या शुभमुहूर्तावरती लाडक्या बहिणींना जमा होणार आहे 14व्या हप्त्याचं गिफ्ट। तर बघा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना 100% 14व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे।